नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थीची सुंदर कविता जाऊ फुलांच्या जगात ही शिकणार आहोत। तर या कवितेमध्ये आपण पहा काय काय पाहणार आहोत। इथे काय काय दिसते चित्रांमध्ये, तर इंद्रधनुष्य दिसत आहे, एक मुलं आनंदाने बागडत आहेत, फुलांची बाग दिसत आहे, ढग छान दिसतात, पक्षी दिसतात। तर तुम्ही प्रथम मला सांगा की तुम्हाला फुले आवडतात का, आणि त्या फुलांचा सुगंध, त्याचबरोबर फुलपाखरे, इंद्रधनुष्य, पक्षी, असं निसर्गरम्य वातावरण पाहायला आवडते का। तर या कवितेत आपण तेच पाहणार आहोत की निसर्गाचे सौंदर्य आपल्याला किती छान वाटते, आणि तिथे जेव्हा आपण असं छान दृश्य पाहत असतो, इंद्रधनुष्य, फुलपाखरे, तर आपल्याला ते छान वाटत असते। तर चला तर मग पाहूया, कविता म्हणूया आणि अर्थ समजून घेऊया। जाऊ जाऊ फुलांच्या जगात, ऐकू फुलांची कहाणी, पाखरांच्या संगतीत गुज गोष्टी करू राणी। तर मुलांनो, चला आपण फुलांच्या जगात जाऊया। तिथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं असणार आहेत, आणि आपल्याला ते काहीतरी प्रेम, आनंद, असे सौंदर्य त्या फुलांमधून आपल्याला शिकायला मिळणार आहे। त्याचबरोबर पक्ष्यांसोबत, म्हणजे पाखर म्हणजे पक्षी, त्या संगतीत म्हणजे त्यांच्याबरोबर, गुज गोष्टी म्हणजे गप्पा करूया, राणी म्हणजे इथे आता राणी म्हणजे असं तुम्ही हे घेऊ शकता अर्थ की खूप सारे झाडे झुडपे असलेली जागा। निजराचे गोड गीत ऐकू चला वाऱ्यावर, खेळू सोनेरी उन्हात हिरव्याशा तृणावर। तर आता निर्झर म्हणजे काय, छोटासा धबधबा, धबधब्याचे पाणी पाहताना गोड आवाज येतो, तो आवाज आपल्याला आपण ऐकूया। तसंच हिरव्यागार तृणावर, तृण म्हणजे गवत, हिरव्यागार गवतावर खेळूया आणि सकाळच्या सोनेरी उन्हाचा आनंद घेऊया। शोधून या आकाशात इंद्रधनुची कमान, दिसते का पाहू कोठे रम्य विजेचे नर्तन। नर्तन म्हणजे नाच, डान्स। निळ्या आकाश, इंद्रधनु म्हणजे तुम्हाला माहिती आहे 7 रंगाचं आपला जो इथे दिसते बघा, ह्या पिक्चरमध्ये ते इंद्रधनुष्य असते। तर पाऊस पडल्यावर आकाशात काय दिसते, इंद्रधनुष्य, त्याचे 7 रंग खूप सुंदर दिसतात आणि ते आपल्याला पाहायलाही आवडतात। वीज चमकते तेव्हा ती काय असते, वाटते नाचतच आल्यासारखी वाटते, आणि हे सुंदर दृश्य पाहून आपल्याला खूप आनंद होत असतो। आता इंद्रधनुष्यामध्ये कोणते 7 रंग असतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला माहित असेल तर। चंद्र सूर्य तारकांचा शोध घेत चला जाऊ, पाठलाग करताना कोण पुढे जाते पाहू। आता इथे सूर्य, चंद्र, तारकांचं काय करूया, शोध घेऊया। म्हणजे तारे दिसतात का, दिवसा सूर्य दिसतो, पण चांदण्या, तारे दिसतात का दिवसा, तर नाही। त्याचबरोबर पाठलाग म्हणजे त्यांच्या पाठोपाठ जाऊया। चला त्यांच्याविषयी माहिती घेऊया। आता पाठलाग म्हणजे इथं पाठोपाठ नाही अर्थ घ्यायचा, काय घ्यायचं, त्यांच्याविषयी माहिती घेऊया, आणि निसर्गात कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ज्ञान मिळवूया। तर ही कविता आपल्याला काय सांगत आहे की निसर्गावर प्रेम करा, झाडे लावा, पक्ष्यांवर प्रेम करा, त्याचबरोबर नवीन गोष्टी शिकत राहा। तर आज आपण जाऊ फुलांच्या जगात ही सुंदर कविता अगदी सोप्या भाषेत समजून घेतली। तर या कवितेतून ही कविता तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।